साध्यापासून माध्यापर्यंत सामान्य कास्तकार बनवण्यासाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आला अनोखा व्हिडिओ पाहणं सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र करतो आता खूप खूप स्वागत. शेतकरी मित्रांनो, आपण सर्वांनी आता थंबनेल पाहितलं आणि आपण सर्वांनी आता टायटल सुद्धा वाचले. साध्यापासून माध्यापर्यंत सामान्य कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी सध्याचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि सध्याची ही लाख मोलाची माहिती. जी माहिती तुमच्यासाठी, माझ्यासाठी व आपल्यासारख्या सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सध्याची अत्यंत महत्त्वाची आणि अत्यंत फायद्याची. ज्या माहितीच्या अनुसार आता या 3 कारणांमुळे देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याचा बाजारभाव हा 100% होणार आहे 5,000 पार. पण इथं हा प्रश्न उद्भवला की अशी कोणती ती 3 कारणे की ज्याच्यामुळे आता देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याचा बाजारभाव हा 100% होणार आहे 5,000 पार. चला तर मग ही 3 कारणं कोणती आहेत की ज्याच्यामुळं कांद्याचा बाजारभाव हा देशांतर्गत बाजारामध्ये पाचार होणार आहे आणि या 3 कारणांमुळे कधीपर्यंत कांद्याचा बाजारभाव हा होऊ शकतो 5,000 पार. चला तर मग या सर्व प्रश्नाचा उलगडा उत्तर रूपाने आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून प्राप्त करूया. ज्यांना या प्रश्नाची अचूक उत्तरे जाणून घ्यायची आहेत त्या सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा. जिथे व्हिडिओ पाहत असताना आपल्या सर्वांना हा व्हिडिओ मनापासून आवडल्यासारखा वाटेल तिथे लाईक करा. जास्तीत जास्त कांदा उत्पादक कास्तकार बांधवांपर्यंत हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पोहोचवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा. जर आपण सर्वांनी आणखीन चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून या ठिकाणी नोटिफिकेशन बेलला ऑल करा. याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी पाहावयास मिळत राहतो सतत. तर मित्रांनो, आपल्या सर्वांसाठी सध्याची ही सर्वात महत्त्वाची माहिती व सध्याची ही सर्वात महत्त्वाची आनंदाची वार्ता की ज्या आनंदाच्या वार्तेनुसार आता या 3 कारणांमुळे देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याचा बाजारभाव हा 100% होणार आहे 5,000 पार. पण अशी कोणती ती 3 कारणं की ज्या 3 कारणांमुळे आता देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याचा बाजारभाव हा 100% होणार आहे 5,000 पार. जर देशांतर्गत बाजारामध्ये या 3 कारणांमुळे कांद्याचा बाजारभाव पाचार होणार असेल तर कांद्याचा बाजारभाव या 3 कारणांमुळे पाचार होण्यासाठी आपल्याला आणखीन इथून किती वाट पाहावी लागू शकते? चला या महत्त्वाच्या प्रश्नाचा उलगडा करूया. बघा मित्रांनो, सध्याच्या कंडिशनला आपण सर्वांनी बघितलं तर देशांतर्गत बाजारामध्ये जी कांद्याची दर पातळी आहे ती आता बऱ्याचशा बाजार समित्यांमध्ये 3,000च्या वर पोहोचली आहे. पण अशी महत्त्वाची 3 कारणं आहेत की ज्यामुळे कांद्याचा बाजारभाव या तेजीला पकडून या ठिकाणी पाचाराला गवसणी घालू शकतो. मग कांद्याचा बाजारभाव कधीपर्यंत पाचार होणार या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला 100% देईल. पण त्यापूर्वी तुम्हाला ही महत्त्वाची 3 कारणं सांगतो की ज्यामुळे कांद्याचा बाजारभाव हा पाचार होणार आहे. मग त्यानंतर सांगतो की या 3 कारणांमुळे कांद्याचा बाजारभाव कधी होऊ शकतो पाचार पार. जर पाचाराचा भाव तुम्हालाही हवा असेल तर व्हिडिओसह शेवटपर्यंत जोडले राहा, एवढीच आपल्याला कळकळीची विनंती. तर बघा मित्रांनो, या 3 कारणांपैकी पहिलं कारण तर मित्रांनो, कांद्याची वाढत असलेली मागणी. आपण सर्वांनी बघितलं तर कांद्याची मागणी या असणाऱ्या फेस्टिवल सीझनमध्ये वाढत असते. यंदा सुद्धा वाढत आहे. पण मुख्य गोष्ट लक्षात घ्या, दरवर्षी कांद्याची मागणी वाढणं वेगळी आणि यंदाच्या वर्षी कांद्याची मागणी वाढणं वेगळी. मागच्या वर्षी मागणी वाढली होती, यंदाही वाढतो आहे. पण दोन्हीमध्ये फरक कुठे माहिती आहे का? की मागच्या वर्षीपेक्षा यंदाची सप्टेंबर महिन्यातील कांद्याची मागणी 30 ते 35% अधिक राहण्याची शक्यता आहे. आता ही 30-35% कशामुळे अधिक राहणार आहे तुम्हाला समजावून सांगतो. लक्षात घ्या, आता 27 ऑगस्टला जवळपास जो उत्तर भारतातील श्रावण आहे संपुष्टात येणार आहे. याच्यामुळे काय होणार आहे की उत्तर भारतामध्ये सप्टेंबर महिन्यात कांद्याची मागणी प्रचंड वाढणार आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट की भविष्यात फायदा दिसतो म्हणून व्यापारी सुद्धा सप्टेंबर महिन्यात A1 क्वालिटीचा कांदा मोठ्या प्रमाणात खरेदी करणार आहेत. यामुळे सुद्धा कांद्याची मागणी ही आपल्याला वाढताना दिसणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या की या वर्षी मागच्या वर्षीपेक्षा खूप मोठ्या प्रमाणात कांद्याची निर्यात ही बाहेरील देशांना होणार आहे. ही महत्त्वाची या असणाऱ्या कारणांमधील उपकारणं आहेत की ज्या 3 उपकारणांमुळे या ठिकाणी कांद्याची मागणी आपल्याला 30 ते 35% सप्टेंबर महिन्यात वाढताना दिसणार आहे. आणि ही वाढत जाणारी मागणी एक मुख्य कारण आहे की ज्यामुळे कांद्याचा बाजारभाव भविष्यात आपल्याला 100% या ठिकाणी पाचाराला गवसणी घालताना दिसणार आहे. आता दुसरं कारण बघूयात. दुसरं कारण आहे पुरवठा. कांद्याचा घटत जाणारा पुरवठा. आता सप्टेंबर महिन्यात कांद्याचा पुरवठा कुठून होतो? तर सप्टेंबर महिन्यात काय असते, उन्हाळी जो कांदा असतो ज्याचा स्टॉक केला असतो तो स्टॉकमधला कांदा असतो आणि दक्षिण भारतातून खास करून कर्नाटकमधून मोठ्या प्रमाणात कांदा येत असतो. दोन्हीकडची परिस्थिती समजून घ्या. एकतर काय झाले की उन्हाळ्यातील कांदा उत्पादन यंदा घटलं होतं
आणि तेव्हा पाऊस आलता त्याच्यामुळे तो कांदा जो आहे तर तो ओलसर होऊन थोडा खराब पण झाला होता. मग अशा परिस्थितीमध्ये काय झालं होतं, की जो कांदा आहे तो A1 क्वालिटीचा जास्त नव्हता. तो लो क्वालिटीचा होता आणि यापैकी बराचसा कांदा निघून गेला. एक तर ॲक्चुअली स्टॉक कमी आहे आणि जो आहे तर विकण्याची मनस्थिती सध्या कास्तकार बांधवांची नाही. तर हे एक मुख्य कारण आहे, की ज्यामुळे उन्हाळी कांदा कमी असल्यामुळे व विकण्याची इच्छा नसल्यामुळे मार्केटमध्ये कमी प्रमाणात येत आहे आणि तो सप्टेंबर महिन्यात आणखीनच कमी प्रमाणात येणार आहे. हा पुरवठा कमी होण्याचा पहिला इंडिकेशनचा मुद्दा. ओके. त्यानंतर दुसरा मुद्दा इथे लक्षात घ्यायला पाहिजे, की दरवर्षी सप्टेंबर महिन्यात दक्षिणेतील कांदा येतो, कर्नाटकमधील कांदा येतो आणि तो कांदा काय करत असतो, की पुरवठा वाढल्यामुळे भावाला स्थिर करतो. यंदा काय झाले, की उत्पादनच कमी येतं. मान्य आहे तुम्हाला? आता हे उत्पादन कमी आहे कुठलं? अर्ली खरीप कांदा कर्नाटक व दक्षिण भारतातील. तिथं पाऊस थोडा आधी सुरू होतो म्हणून आधी कांदा लागवड होऊन आधी कांदा मार्केटमध्ये येत असतो. तर या कांद्याला अर्ली खरीपचा कांदा असं संबोधल्या जाते. मग हा जो अर्ली खरीपचा जो कांदा आहे ना, तर हा अर्ली खरीपचा कांदा सप्टेंबर महिन्यात मागच्या वर्षीपेक्षा 60 ते 70% कमी येणार आहे. त्याच्या उत्पादकतेचा इश्यू जसा आहे तसाच त्याच्या क्वालिटीचा पण इश्यू आहे. हा कांदा उशिराने येणार, लवकर संपणार आणि फार कमी प्रमाणात येणार. तर हे महत्त्वाचे फॅक्टर्स आहेत, की ज्यामुळं पुरवठा हा आपल्याला 40% पर्यंत या ठिकाणी सप्टेंबर महिन्यात घटताना दिसू शकतो. आणि एवढा जास्त पुरवठा जर फेस्टिवल सीझनमध्ये म्हणजे सप्टेंबर महिन्यात घटला, तर तुम्ही विचार करा, की सध्या भाव तेजीत आहेत, त्याला आणखीन तेजी प्राप्त होणार आणि हे मुख्य कारण असणार आहे, की ज्यामुळं आपल्याला कांद्याचा बाजारभाव हा 5,000 ला गवसणी घालताना दिसणार आहे. तो कधी 5,000 होईल व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे. व्हिडिओसह शेवटपर्यंत जोडलेले राहा. आता तिसरा आणि शेवटचा जो मुद्दा आहे तो नॉर्मल खरीपचा कांदा 1.5 महिना उशिरा येणार. आता नॉर्मल खरीपचा कांदा हा काय इश्यू आहे सर? तर नॉर्मल खरीपचा कांदा म्हणजे जो कांदा मान्सून आल्यानंतर लावला जातो. म्हणजे की आपल्याकडे आता महाराष्ट्रामध्ये मान्सून कधी येतो बघा? तळकोकणात 7 जूनला येतो. 15-20 जूनपर्यंत सगळीकडे पोहोचतो. तर ही जी वेळ असते तर तेव्हा काय की कांद्याची रोपं टाकली जातात आणि मग त्यानंतर ही रोपं काढून जवळपास एक जुलैच्या फर्स्ट सेकंड वीकमध्ये लागवड होऊन जाते. पण तुम्हाला सांगतो यंदाच्या वर्षी रोपं लावणं आता कुठं चालू आहे. इथून तुम्ही टाइम फ्रेम पकडा तर ही असणारी जी कांद्याची आवक आहे महाराष्ट्रातील, मध्य प्रदेशमधील खरीप कांद्याची आवक जो नॉर्मल खरीप म्हणतो, तर ही आवक 3 मुद्दे लक्षात घ्या. तर याच्यामध्ये ही आवक 1 डिसेंबर नंतर सुरू होणार आहे. ही आवक जशी 1.5 महिना उशिरानं सुरू होणार आहे, तशीच ही आवक संपुष्टात सुद्धा लवकर येणार आहे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही आवक मागच्या वर्षीपेक्षा बरीच कमी असणार आहे. राहिला प्रश्न क्वालिटीचा, तर क्वालिटी सुद्धा कशी राहील याबद्दल साशंकता आहे. मग हे एक महत्त्वाचं फॅक्टर आहे, की बाबा सध्या कांदा जास्त नाहीये. भविष्यात कांदा येणार आहे तो कर्नाटकमधून कमी येणार आहे, दक्षिण भारतातून कमी येणार आहे आणि जो ओरिजिनल कांदा आहे, की जो जास्त प्रमाणात आल्यावर भाव त्या ठिकाणी ॲडजस्ट होतात, तो कांदा तर 1.5 महिना उशिरा म्हणजे डायरेक्ट डिसेंबर महिन्यात येणार आहे. मग या महत्त्वाच्या कारणामुळं आपल्याला कांद्याचा बाजारभाव हा 5,000 ला गवसणी घालताना लवकरच दिसणार आहे. आता हे 3 कारणं कळाले का? आता तुम्हाला या 3 कारणामुळे कांद्याचा बाजारभाव कधीपर्यंत 5,000 ला गवसणी घालताना दिसू शकतो हे समजावून सांगतो. तर बघा मित्रांनो, कांद्याचा बाजारभाव सध्या जो 3,000 आहे तो सप्टेंबरच्या पहिल्या 15 दिवसात म्हणजे 15 सप्टेंबरपर्यंत 3.5 ते 4,000 च्या दरम्यान 100% पोहोचू शकतो. आणि मग लक्षात घ्या 15 सप्टेंबर ते 15 ऑक्टोबर ही अशी तारीख आहे, की ज्या तारखेच्या दरम्यान देशात कांद्याचा बाजारभाव हा 5,000 ला गवसणी 100% घालू शकतो. 2-4 दिवस मागे-पुढे होईल, परंतु 5,000 भाव हा होणार म्हणजे होणार, त्याबद्दल साशंकता नाही. फक्त एवढीच अडचण आहे, की जर सरकारनं हस्तक्षेप केला, कारण कांदा संवेदनशील मुद्दा आहे, याच्यामुळे महागाई वाढत असते, याला नियंत्रण आणण्यासाठी सरकारनं हस्तक्षेप केला तरच काहीतरी आपण सांगितलं ह्याच्यापेक्षा वेगळं होईल. अन्यथा कांद्याचा बाजारभाव या 3 कारणांमुळं 15 सप्टेंबर ते 15 ऑक्टोबरच्या दरम्यान 100% या ठिकाणी 5,000 होणार आहे. तुम्हाला काय वाटते? तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहून कळवा. तुम्हाला कांदा कधीपर्यंत 5,000 च्या आसपास पोहोचेल असं वाटते ते सुद्धा कळवत चला. काही प्रश्न विचारायचे असतील, काही
या ठिकाणी तुमच्या मनात राहिला असेल तर कृपया करून कमेंट बॉक्समध्ये नाव, तालुका, जिल्हा आणि प्रश्न पाठवून द्या. प्रयत्न करील येणाऱ्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या प्रश्नाचं प्रामाणिकपणे उत्तर देण्याचा. तर हा होता मित्रांनो व्हिडिओ, ज्यात आपण बघितलं की या 3 कारणांमुळे कांद्याचा बाजारभाव 15 सप्टेंबर ते 15 ऑक्टोबरच्या दरम्यान 5,000ला गवसणी घालणार आहे. भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये जो कांद्याचा बाजारभाव असणार आहे तो आता कशा पद्धतीने राहील बरं, याच्याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र. व्हिडिओमधील माहिती जर आपल्याला आवडली असेल तर व्हिडिओस लाईक करा. सामान्य कांदा उत्पादक शेतकरी मित्रांपर्यंत हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पोहोचवण्यासाठी व्हिडिओला जरूर शेअर करा. शेअर करण्यासाठी आपण सर्वांनी अवश्य पर्सनल व्हॉट्सअप नंबर, व्हॉट्सअप ग्रुप, टेलिग्राम ग्रुप, फेसबुक, इंस्टाग्राम व स्नॅपचॅट या सोशल मीडियाच्या साधनांचा वापर करून लिंक शेअर करायला हवी, ज्यामुळे सर्वांचा या ठिकाणी फायदा या माहितीमुळे होईल. आतापर्यंत जर आपण सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर ही माहिती किती महत्त्वपूर्ण आहे याला अनुसरून आणि माझी मेहनत बघून जरूर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करून घ्या. याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्याला या ठिकाणी पाहावयास मिळत राहतो सतत. आणि जर आपण या ठिकाणी सबस्क्राईब केलं तर आम्हाला सुद्धा नवीन व्हिडिओसाठी त्या ठिकाणी प्रोत्साहन मिळते. आम्ही जी मेहनत करत आहोत त्याला एक शाबासकीची थाप मिळते, ज्याची आम्हाला आवश्यकता आहे. तेव्हा प्लीज पुन्हा एकदा विनंती आहे की सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करून घ्याच. तर शेतकरी मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांना आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रवर सातत्यानं मिळत राहील. तोपर्यंत तमाम शेतकरी मित्रांचे आणि कांदा उत्पादक कास्तकार बांधवांचे आजच्या व्हिडिओत आपला मित्र उदय लाड हा व्यक्त करतो मनापासून आपल्या सर्वांचे आभार.